मी लय जोरात सांगलं असं ते. आमची आजी म्हणते व्हिडिओ आता संपला. आवडला आता पुन्हा सांगा. हा, नमस्कार, मी सुदर्शन गंगासागर, रुई, धानोरा तालुका, हदगाव जिल्हा, नांदेड, महाराष्ट्र. सर्वप्रथम तुम्हास व तुमच्या संपूर्ण परिवारातील सदस्य लोकांना होळी 2026 निमित्त खूप खूप शुभेच्छा. भगवान करो, देव करो, तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख व वाईट विचार आहेत ते संपूर्ण होळीमध्ये जळून ते नाहीसे व्हावे आणि तुमचं आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समृद्धी भरभराटून यावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण मेन म्हणजे ही माझी आजी शशिकलाबाई अमृतराव गंगासागर. आज मी माझ्या आजीचा 5 मिनिटाचा एक परिचय म्हणजे मुलाखत घेणार आहे की म्हणजे पहिल्या काळातली होळी कशा प्रकारे असायची किंवा पहिल्या काळातले जे खाद्यपदार्थ, मेन म्हणजे खाद्यपदार्थ काय काय बनवायचे होळी निमित्त, नैवेद्य कोणत्या प्रकारे असायचा, आपण या संपूर्ण विषयावर 10 मिनिटाचा माझ्या आजीचा आपण संवाद घेऊया. तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, तर मग माय, तू मला सगळ्यात पहिले सांग की पहिल्या काळात म्हणजे तू जेव्हा माझ्या वयाची असायची किंवा 30 किंवा 25-30, तुला जेव्हा कळतं की सगळ्या गोष्टी आठवतात, ती गोष्टी मला सांग की तेव्हाच्या काळची होळी कशी असायची. तेव्हाच्या काळातली होळी वडील माणूस मांडत होता. हा हा, एरंडाचा फाटा आणत होता. अच्छा, म्हणजे एरंडाच्या झाडाचा फाटा आणायचा. एरंडाच्या झाडाचा फाटा आणायचा. हा हा हा, मग तिथं पीठ घ्यायचं ज्वारीचं. हा हा हा, 2 टिपरे घ्यायचे. 2 टिपरे कशाचे टिपरे? ज्वारीचे. ज्वारीचे टिपरे. अच्छा, जोंधळ्याचे टिपरे घ्यायचे 2. हा 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 हा. मग हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी कशासाठी असायची? ज्वारीचं पीठ. हा हा हा, तुरीचं, हरभऱ्याची डाळ. अच्छा, ते घ्यायची ताटात. हा हा हा, उदबत्त्या. हम्म 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 मग त्याची पूजा करायची अगोदर. हम्म हम्म. शिक्कर भरायचं. शिखर भरणं म्हणजे ते होळीच्या समोर असं घर मांडतात ना. हा. बरं बरं. मग त्याच्या समोर शिक्कर बनवायचं. शिखर म्हणजे एक प्रकारचं मंदिर. आपण हा, मंदिर. हे सगळं जे साहित्य आहे, जसं की डाळीचं पीठ आहे, हरभऱ्याची भाजी आहे, याचं सगळं पावडर बनवून, मिश्रण बनवून त्याच्या समोर, त्या होळीच्या समोर एक असं छोटंसं शिखर बनवणं म्हणजे एक प्रकारचं मंदिर बनवलं जायचं. त्याच्यानंतर मग ते पुन्हा त्याच्या होळीच्या मधात हे टाकाय रचायचे गवऱ्या. हा, म्हणजे पहिल्या, म्हणजे आता पण तीच होळी आहे, पण फक्त एवढंच की त्या ज्या पहिल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये कुठेतरी कमतरता होत होत म्हणजे 10चे 7 झाले, 7चे 6 झाले, अशा गोष्टी संपुष्टात येत आहेत. म्हणजे आता सध्या आहे होळी, मात्र तेवढ्या प्रमाणात नाहीये. जसं की शहरी भागात एकदमच खूप कमी ठिकाणी होळी मांडली जाते. ठीक आहे, मग आजी जसं सांगते, माझी माय जशी सांगते की गवऱ्या म्हणजे शेणाच्या गवऱ्या ज्या असायच्या त्या आपल्याला एकदम प्रॉपर प्रमाणे मांडल्या जायच्या आणि त्याच्या आतमधल्या साईडला कशाचा दांडा असायचा? एरंडाचा फाटा. एरंडाचा जे एरंडा आहे त्याचा फाटा तोडून एवढे होळी साईजची साईज मांडायची आणि नंतर त्याच्यात खोबऱ्याचं खांड टाकायचं. हा, त्या होळीमध्ये खोबऱ्याचं जे आपण खोबरं म्हणतो त्याचं थोडंसं पीस तोडून टाकल्या जायचं. नंतर 1 रुपयाचा बंदा टाकायचा. हा, म्हणजे होळीच्या मधोमध एक फार मजेदार आठवण आहे. मी माझ्यासोबत घडलेली मी आठवण तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे होळीच्या मधल्या भागी एकदम एक छोटंसं म्हणजे 5 सेंटीमीटरचं खड्डा केला जायचा आणि त्याच्या आतमध्ये एक रुपयाचा कॉईन किंवा 2 रुपयाचा कॉईन ठेवला जायचा आणि मग त्याच्यावरती होळी मांडल्या जायची. आणि सकाळी म्हणजे त्या वयाचं जे महत्व आहे की 2 रुपयाची किंमत किंवा 1 रुपयाची किंमत ती वेगळी आहे. आताचे 100 रुपये, तेव्हाचे 2 रुपये किंवा 1 रुपये असं म्हणू शकतो. म्हणजे आणि आम्ही तो पैसा काढण्यासाठी सकाळी 4ला उठायचो किंवा 5ला उठायचो. म्हणजे जाग आली आणि पहिले त्या होळीत जाणार आणि तो 1 रुपया कधी खोदून काढणार आणि तो आपल्या जवळ ठेवायचा, अशी गंमत असायची. अच्छा, ठीक आहे, अजून काय बोलणार माहिती? पूजा झाल्यानं तिथं पोळीचं निवद मांडायचं. 5 येडे घालायचे पाण्याचे. म्हणजे होळी पेटवण्याच्या अगोदर, ठीक आहे, होळी दहन करण्याच्या अगोदर त्या होळीला आपण 5 प्रदक्षिणा मारायच्या. ओके, ठीक आहे. पाण्याचा तांब्या घेऊन. पाण्याचा तांब्या घेऊन. अच्छा, अजून पुन्हा मग निवद ठेवायचा. होळी बाईची पूजा करायची. होळी माईची म्हणजे होळीला माय असं समजलं जातं. ठीक आहे, होळी माईची पूजा करायची. मग
पुन्हा लेकरं बाळाजवळ बोलवायचे. हा, म्हणजे होळीच्या सगळ्या गोष्टी ह्या देवाच्या संपूर्ण गोष्टी मांडल्यानंतर म्हणजे आपल्या घरातील जेवढे फॅमिली मेंबर आहेत, लहान मुलं मुली, बहीण भाऊ, जे काही सर्व सून बाळ सगळे सगळे एकत्र यायचे आणि होळी माईचं दर्शन घ्यायचं या प्रकारे. ओके, ठीक आहे. नंतर मग ते जे होळी मांडणार माणूस तुझ्या घरी समध्या पोळ्या जमा करायच्या. हा. खास समजेला द्यायचा. हा, सर्वात महत्वाची गोष्ट बघा, पहिल्या काळात अन्नाचा तुटवडा खूप असायचा. ठीक आहे, पहिल्या काळात जेवण म्हणजे एकदम पोळीचं जेवण भेटणं म्हणजे खूप मुश्किलची गोष्ट. ठीक आहे, म्हणजे खूप कमी वेळेस पोळी मिळायची आणि आजकाल खूप पोळ्या भेटतात, तुम्हाला पोळी खावं वाटत नाही. त्याच्या मागचं भरपूर कारण आहेत. मात्र आपण महत्वाची गोष्ट समजूया की पहिल्या काळात जॉईंट फॅमिली असायची. जॉईंट फॅमिली म्हणजे एकाच मुलाचे 4 मुलं एकत्र ठिकाणी, त्या मुलांच्या सुना एकत्र ठिकाणी, त्यांचे नातवंड एकत्र ठिकाणी, त्याच्यामुळं तो परिवार खूप मोठा असायचा. आणि एवढ्या मोठ्या परिवाराचं रुद्रपोषण जे आहे, अन्न म्हणजे जेवणाची सोय, हे खूप खूप म्हणजे क्रिटिकल पॉईंट होता त्या ठिकाणी. तर मग त्यावेळेस काय करायचं, जेव्हा कधी मोठा एखादा जसं की दिवाळी, दसरा, होळी असा मोठा सण असायचा, त्यावेळेस फक्त लिमिटेड पोळ्या बनवल्या जायच्या आणि त्याच्यात पण थोडी थोडी एक पोळीचे 4 तुकडे करून किंवा 2 तुकडे करून फॅमिलीमध्ये जे आपल्या कुटुंबात सदस्य आहेत त्यांना, हा, जशी म्हणजे कुटके थोडे थोडे, ज्याला आपण भाग म्हणतो त्याला कुटके म्हणतात मराठी शब्दात. ठीक आहे, तर ते कुटके प्रत्येकाला एक एक कुटका द्यायचा, असंच ना माय. हा, नंतर झालं की बोंबलायचं ते. हा हा, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे होळीच्या नंतर आपण तो म्हणतात ना की तुमचा मनातला जो काही राग आहे, जो काही द्वेष आहे, तो होळीमध्ये म्हणजे दहन व्हावं किंवा नाहीसा व्हावं यासाठी मग तो आपल्या मनातला राग त्या होळीभोवती प्रदक्षिणा घालताना जोरात ओरडला जायचं किंवा बोंबलं जायचं, असंच ना. हा, असं बोंबलायचं. ओके, ठीक आहे. अजून अजून झालं आता झालं. बरं, याच्यानंतर मग मला अजून सांग, होळी यायच्या अगोदर पहिल्या काळात जे रंग असायचे, आजकाल म्हणजे तू बघितलं असाल. ठीक आहे, जवळपास लहान लेकर वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत, जे कलर की एकदा तुम्ही लावलं की तुम्ही कधीच कलर जाणार नाही. म्हणजे आणि त्याचं मेन म्हणजे त्याचं काहीतरी इफेक्ट होणार. म्हणजे काय होणार, पहिल्या काळात कशा प्रकारे रंगपंचमीचे मला सांग. होळी नंतर महत्वाचा सण म्हणजे रंगपंचमी. आपण पानं आणायचे, फुलं आणायचे. अच्छा, पळस, जो काही पळस आहे तो पळसाचे फुलं जे असतात, जे की फक्त या सीझन मध्ये येतात, म्हणजे उन्हाळ्याच्या या सुरुवातीच्या सीझन मध्ये येतात. आणि त्याचे फुलं काय करायचे मला सांग. तोडून आणायचे, मुरू घालायचे 5-6 दिवस. अच्छा, मग ते बारीक चोळायचे, त्याचा रंग पिवळा व्हायचा. हा 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 हा, मग ते लावायचं. असे रंग कुठले आले पहिले? हा हा, पहिल्या काळात रंग नसायचे. म्हणजे जे काही आपण आजकाल बघतो आजूबाजूला रासायनिक रंग पहिल्या काळात नसायचे. तर मग पहिल्या काळात काय केलं जायचं, जो काही पळस हे एक झाड आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणजे भारतात भरपूर ठिकाणी आहे, कुठं पण तुम्हाला भेटून बघायची जर इच्छा झाली तर तुम्हाला भेटेल बघायला. ठीक आहे, तर त्याचे फुलं, जसं की आम्हाला कदाचित आठवते, मला 7वीला काय 8वीला एक धडा होता, पलाश के 3 पत्ते ऐसा कुछ तो भी धडा होता आम्हाला. तर त्याचे जे फुलं म्हणजे पोपटाची जशी चोंच आहे का, त्या प्रकारे अशी लाल बुंद किंवा असं केशरी रंगाची त्याची फुलं असतात. आता पण म्हणजे आमच्या गावाभोवती आहे. ठीक आहे, तर त्याचे फुलं आणायचे आणि होळी येणार म्हणजे 5-6 दिवसानंतर होळी आहे. इकडे बघ माहिती, होळी 5-6 दिवस नंतर होळी आहे. तर मग लहान मुलं काय करायचे, ज्यांना रंग खेळायचा आहे, तर ते 5-6 दिवस अगोदरच ते फुलं तोडायचे आणि पाण्यामध्ये मुरू घालायचे, जेणेकरून ते पाणी मुरू घातल्यानंतर त्या फुलातला जो काही कलर आहे, जो नॅचरल म्हणजे जो नैसर्गिक जे गुणधर्म कलरचे आहेत रंगाचे, ते पाण्यामध्ये उतरायचे. आणि मग ज्या दिवशी आपल्याला त्या कलरचा वापर करायचा, त्या दिवशी थोडंसं पाणी म्हणजे तेच पाणी घ्यायचं आणि एकदम त्याचं प्रॉपर मिक्सिंग करायची, चुरायचं त्याला हाताने आणि तो नंतर कलर सेपरेट करायचा, जो कलर की एकदम नॅचरल म्हणजे निसर्गाने दिलेला कलर असतो. बरोबर. आताच्या कलरात काय कोतोडाला तेजाब राहिलं. हा हा, बरोबर आहे, खंद राहिले. तर बरोबर आहे. म्हणजे पहिल्या काळात जे कलर होते एकदम नैसर्गिक होते,
त्याच्यामुळे कोणतेही म्हणजे आपल्या शरीराला किंवा आपल्या त्वचेला कोणतीही हानी व्हायची नाही, कोणतीही इजा व्हायची नाही. मात्र आजकालचे जे कलर राहिले एकदम टोटली केमिकली हायब्रिड, म्हणजे जे काही एकदम टोटल केमिकल आहे त्यांच्यामध्ये. ओके, जेणेकरून तुम्ही बघू शकता की कलर लावल्यानंतर तो तसं स्टेन तयार होणार, आपल्या म्हणजे स्किनवर काहीतरी रॅशेस वगैरे येणार, असं भरपूर प्रकार घडत असतात आजकाल. बरोबर आहे ना माय? हा, झालं हे दिवस संपला. ठीक आहे. आमची आजी म्हणते व्हिडिओ आता संपला. आवडला आता पुन्हा सांगा. हा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्की तुमचा प्रतिसाद कळवा, जेणेकरून आम्ही अशाच नवीन नवीन गोष्टी, माझ्या आजीच्या आठवणी, ठीक आहे, ज्या की मला तिने खूप सांगितल्या, मात्र माझी इच्छा आहे की तुम्हा सर्वांना पण जर आवडत असतील तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून असंच काहीतरी एक सणानिमित्त किंवा कोणती तरी एक आठवण मी तुमच्यासमोर प्रदर्शित करेल. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी लय जोरात सांगलं असं ते.